मला सांगा की जरांगे पाटलांना जे आहे की म्हणजे की छगन भुजबळांनी महत्व देत नाही आणि गेलेला माणूस आहे. जरांगे छगन भुजबळांना महत्व देत नाही, पण छगन भुजबळांचा चिवडल्याशिवाय जरांगेला झोप येत नाही. जरांगे पिसाळ्याला माकडे निवड, कुठं काय बोलायचं, भुजबळांचं वय काय, भुजबळांचा अनुभव किती, भुजबळांनी पदं भूषवलेले, याला काय तिथं आपला आंतरवाली सराटीमधून याला हाकलून दिले, त्यात आग्रमध्ये पडलेला असेल. काहीतरी कुठेतरी लोक राहिले नाही, लोकांची गर्दी संपली, लोक विचारायला तयार नाहीत, म्हणून आपला काहीतरी आता कोणातरी नेत्यावर, ओबीसी नेत्यावर काहीतरी उलट सुलट बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे. परंतु मराठा समाजाला पूर्ण माहिती आहे की जरांगे हा मॅनेज आहे. जरांगे फक्त रसद मिळवण्यासाठी आणि कुठेतरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी असे नवीन नवीन उद्योग करण्याचं काम करतोय, हे सर्व मराठ्यांना माहिती आहे. आणि आता मराठ्यांना कुठेतरी जरांगेच्या नादी लागून वाद वाढवायचा नाही असं मला माहिती आहे. कुत्रा असून त्याला काय बोलायला सुचत नाही, छगन भुजबळ हे शेवटचा माणूस आहे आणि गरीब ओबीसीला आरक्षण खाऊ देत नाही. जरांगीला अक्कल आहे का? जरांगीला आरक्षण काय असतं हेच माहित नाही. जरांगीला कुठला अभ्यास केलाय, कोणत्या गरीब ओबीसींना आरक्षण मिळतंय का नाही मिळतंय? जरांगे काय घटनातज्ञ आहे का न्यायाधीश आहे? जरांगीला काय माहित आहे? उभं काहीतरी उपसूट आरोप करायचे, काहीतरी बोलायचं, निव्वळ शुद्धीत नसल्यावर चपटी मारलेली असल्यासारखं काहीतरी उलट सुलट बोलतं. पागल झाला तो. निव्वळ गावठी काहीतरी रानटी, मी तो म्हणतो रानटी पिसाळलेला माकड येतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं आहे ना आजकाल, कारण की त्याला महत्व दिलं ना, आपण त्याच्यावर बोललो की त्याला महत्व येतं आणि त्याला कुठेतरी 2-5 लोक गोळा झाले की त्याला वाटतं मी मोठा पुन्हा नेता झालो, पुन्हा काहीतरी करतो. काही होत नाही. त्याला द्यायचं असतं तर त्यांनी खरं पाठीमागच मॅनेज झाला नसता आणि मराठ्यांना न्याय मिळाला असता. परंतु तो एकनाथ शिंदेच्या वाशीमधून मॅनेज होऊन वापस आलेला आहे. आता सुद्धा एकनाथ शिंदे सोबत त्याची सेटिंग आहे. एकनाथ शिंदेचे मंत्री वारंवार त्याला भेटायला येतात, पण एकनाथ शिंदेचं त्याचं काहीतरी साठवलं आहे. एकनाथ शिंदेकडून खोके घेऊन त्या जरांगीला आणून द्यायचे, जरांगीने वारंवार एकनाथ शिंदेचा उदो करायचा. हे दोघांचा चाललेला खेळ आहे. खरं तर एकनाथ शिंदे इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री राहिलेला आहे आणि हे कुठेतरी जाती जातीत भांडण लावणारं पिसाळलेलं माकडे जरांगे. त्यामुळे या दोघांना आता महत्व देणं योग्य नाही. 30 तारखेला जे पत्रकार परिषदेची भूमिका जाहीर केली, काय भूमिका काही जाहीर करत नाही, कोणी राहिलेच नाही तर काय भूमिका जाहीर करेल? या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये अनेक विद्वान लोक आहेत, ते आता भूमिका घेतील ना. त्यांना काय काय चाललंय, समाजाला काय मिळतंय काय नाही मिळतंय. आज खरं तर मराठा समाजाला सगळ्या सवलती ओबीसी SC ST पेक्षा सुद्धा जास्त मिळतात, परंतु याला कुठंतरी काहीतरी प्रसिद्धीचे झोतात मिळण्यासाठी काहीतरी आपलं स्टंटबाजी करण्याचं याचं काम सुरू आहे. आता मीडियाच्या माध्यमातून प्रेस घेईल आणि काहीतरी उलटे सुलटे भोगण्याचं काम करल आणि कुठेतरी अल्टिमेटम देण्याचं काम करल आणि काहीही करणार नाही. आता उपोषणाचं तर त्याचं हत्यार संपलेलं आहे, त्याच्या उपोषणाला बसायची दम नाही, कारण की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उपोषण सलाईन घेऊन जर सोडणारा उपोषण करता हा नौटंकी उपोषण करताय. त्यामुळे आता काय आंदोलन करणार आहे? दुसरी राहिली गोष्ट, तो कुठं म्हणतो की आमच्या हातात आम्ही दंडुके घेऊ, म्हणजे काय ओबीसीने आम्ही काय बांगड्या भरल्या का? जरांगे दम असेल ये ना बाहेर, तूही स्वतःही रस्त्यावर, तुला लय लढा वाटतं, ओबीसी सोबत भांडणं खेळा वाटतात ना, स्वतः रस्त्यावर उतर, तुझ्या हातात दंडुके, आम्ही बांगड्या भरल्या का? आम्ही बी दंडुकेच घेऊ ना. त्यामुळे जरांगीने दादागिरीची भाषा करू नये. जरांगीने हे काही राज्य हुकुमशहा नाही, या राज्यात संविधानावर, राज्य संविधानावर देश चालतोय. त्यामुळे जरांगीच्या मुसक्या आवळाव्या लागतील आणि राज्य सरकार नक्कीच जरांगीने जर दादागिरी केली तर जरांगीच्या मुसक्या आवळल्याशिवाय राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही.